नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये प्रेमविवाह करणाऱ्या एका महिलेचा भयानक अंत झाला आहे। हे सगळं हत्याकांड संशयातून झालं आहे। लग्नानंतर सर्व काही सुरळीत होतं, मात्र अचानक असे काय घडले की मृत महिलेच्या पतीने तिची भयानक पद्धतीने हत्या केली। राखी उर्फ पूनम पाटील असे या मृत महिलेचे नाव आहे। हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। मृत राखी आणि तिचा पती सुरुवातीला 2 वर्षे नात्यात होते। त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कुटुंबियाचा त्याला विरोध होता। त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला। लग्न झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होतं। लग्नापासून त्याला 2 मुलं देखील झाली होती। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। यानंतर अचानक मृत राखी पाटील 1.5 महिन्यापूर्वी घरातून निघून गेली होती। त्यानंतर काही दिवसांनीच ती घरी परतली। या प्रकारामुळे पती सूरजने पत्नी राखीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता। तसेच घटनेच्या दिवशी सूरजने राखीला फोनवर कोणाशी तरी बोलताना रंगेहात पकडलं होतं। त्यामुळे संशयातून रागाच्या भरात सूरजने राखीचे डोके भिंतीवर आपटून तिची हत्या केली। राखीची हत्या केल्यानंतर ती लपवण्यासाठी त्याने बनाव रचला। त्यानुसार सूरजने या हत्येला अपघाताचे स्वरूप देत रुग्णालयात नेले होते। तेथे त्याने बायको छतावरून पडल्याची माहिती डॉक्टरांना दिली। मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी या घटनेची माहिती हुडकेश्वर पोलिसांना दिली। यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना घरभर रक्त पसरलेले दिसले होते। त्यामुळे पहिला संशय पतीवरच बळावला आणि त्यांनी पतीची चौकशी करायला सुरुवात केली। मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने रुग्णालयातून पळ काढला। मात्र नंतर सापळा रचून पतीला पोलिसांनी अटक केली। यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली।